मी अमित त्रियान आणि आज आपल्यासोबत आहेत आनंद खेडकर आणि जे बऱ्याच स्टुडंट्सला नेहमीच गाईड करत आले आहेत आणि कसं बाहेर विद्यार्थ्यांना एज्युकेशन घेता येईल मेडिकल क्षेत्रात त्याबद्दल ती जी माहिती देतात ते नेहमीच एक उल्लेखनीय राहिलेलं आहे. तर आपण त्याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. माझ्याकडे बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात आणि त्यात माझे चाहते पण असतात आणि तुम्ही जी माहिती देता लोकांना बरोबर ती खरं म्हणजे फारच लोकांना त्याचा खूपच फायदा झालेला असतो निश्चितपणे. आणि मला असं वाटलं की माझ्यातर्फे तो अजून पोहोचावा थोडाफार आणि खूप बरं वाटलं की धन्यवाद आपले. आपण एक इनिशिएटिव्ह घेतलाय असा की सोबत इंटरव्ह्यू करूयात. तर काही प्रश्न मी बऱ्याचशा लोकांचे आले आहेत माझ्याकडे जेव्हा मी लोकांना सांगितलं की आय एम टेकिंग यू इंटरव्ह्यू तर त्यांनी ते प्रश्न माझ्याकडे पाठवलं तर मी ते मोबाईलमध्येच घेऊन आलो आहे. तर सर लेट्स स्टार्ट इट. तर नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागलाय. तर देशभरातून आपले 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावलं आहे. असं असलं तरी निकालानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न घोंगावतात त्याचं उत्तर तुमच्याकडे काय? नाही, आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे स्पर्धा ही प्रचंड मोठी आहे भारतामध्ये. आता स्पर्धा मोठी आहे म्हणजे काय आहे तर दरवर्षी समजा साधारणतः 15 लाखाच्या जवळपास नीटच्या परीक्षेला विद्यार्थी बसतात की ज्यांचं MBBS असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रामधलं आपलं स्वप्न साकार व्हावं. आता जागा किती आहेत? 80,000च्या जवळपास MBBSच्या. काही लेकरं रिपीट करतात, पुन्हा अजून हे करतात, वारंवार प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नाही. मग अशा वेळी प्रश्न हा विचारात घेऊया आपण की समजा दरवेळी एक 80,000 जर जागा गृहीत धरल्या तर 14,20,000 विद्यार्थ्यांचं का? आणि सगळ्यांनाच हे काही यश मिळत नाही. आणि जर भारतामध्ये एज्युकेशन घ्यायचं असलं तर त्यांच्यासमोर दोनच पर्याय आहे. एक तर पर्सेंटेज पाहिजे किंवा मग त्यांना तेवढा डोनेशन असेल, फी असेल, तो खर्च. बरेचसे पालक असे असतात की ज्यांना हे परवडत नाही आणि मग अशा वेळी त्यांच्यासमोर पुन्हा दोन पर्याय राहतात. पहिला पर्याय राहतो तो त्यांनी दुसरं क्षेत्र निवडावं, वैद्यकीय क्षेत्र किंवा मग जे तत्सम काही BAMS असतील, DHMS असतील, जे काही वेगवेगळे कोर्स आहे, डेंटल असेल, काही असेल, ते क्षेत्र त्याच्यासाठी खुले आहे. आता तेही ज्यांना बिचाऱ्यांच्या नशिबात नसेल मग त्यांनी काय करावं तर परदेशामध्ये कुठलंही डोनेशन लागत नाही, सगळ्यात महत्त्वाची बाब. आणि वर्षाला याच्यामध्ये 5-50 हजाराचा फरक पडू शकतो, परंतु साधारणतः विद्यापीठाप्रमाणे ते असते. परंतु 3.5 ते 4 लाख रुपयामध्ये त्याचा वार्षिक खर्च हा तिथे वर्षाचा हा खर्च तिथे होऊ शकतो आणि म्हणून त्याच्यासाठी हा एक पर्याय आहे. तर तुम्ही खूप चांगला पॉईंट सध्या बोललात की परदेशात तेवढं डोनेशन लागत नाही. तो गैरसमज आहे. डोनेशनच नाही, डोनेशन लागत नाही कारण की हा एक फार मोठा गैरसमज असतो. बरेचसे लोक ट्रायच करत नाही की त्यांची हिंमतच होत नाही की आपण परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतो. बरं, पण परदेशात शिक्षण घेण्यासाठी साधारण किती मार्क्स लागतात? व्हेरी गुड. आता भारतामध्ये जर कधी आपण पाहिलं तर खरोखर म्हणजे या लेकरांचं कौतुक करावं आणि ज्या पालकांनी त्यांच्यासाठी जे अतोनात मेहनत घेतली, महागडे कोचिंग क्लासेस लावले, विद्यार्थ्यांनी जीवतोड मेहनत केलेली आहे. अमित रियांजी, एकेका मार्कासाठी जीवघेणी स्पर्धा. अनेक लेकरांचं असं आहे फक्त एका मार्काने त्याची मेडिकलची ॲडमिशन या ठिकाणी त्याची ती संधी गेलेली आहे. आणि म्हणून जर कधी आता तुम्ही परदेशातला विचार केला तर परदेशामध्ये त्याला जर जायचं असेल तर मी जे सांगतो आपला विश्वास बसणार नाही, परंतु परदेशामध्ये जर जायचं असलं तर 12वीच्या परीक्षेमध्ये सायन्स ग्रुपमध्ये त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये त्याला ओपन कॅटेगरीचे जर जे विद्यार्थी असतील त्यांना 50%च्या वर मार्क पाहिजे फक्त. आणि नीटच्या परीक्षेमध्ये त्याला फक्त 138 मार्क असणे आवश्यक, 138 मार्कांच्या वर असणे आवश्यक आहे. जे लेकरं SC, ST, OBC कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 12वीमध्ये त्यांना फक्त 40%च्या वर मार्क पाहिजे आणि नीटमध्ये त्यांना 108च्या वर मार्क पाहिजे. हे मार्क ज्यांना आहेत ते तिथे विदेशामध्ये जाण्यासाठी पात्र ठरतात.
अच्छा. बरोबर. विद्यार्थ्यांना कोणत्या देशात शिक्षणासाठी पाठवता येईल आपल्याला? म्हणजे स्पेसिफिक कंट्रीज आहेत तिथे जास्त तुम्हाला इम्पॉर्टन्स मिळतं किंवा ज्या सोयीस्कर आहेत स्टुडंट्सच्या हिशोबाने? अनेक देश आहेत याच्यामध्ये. काही मुलं एक विशिष्ट प्रकारच्या परीक्षा त्याच्यासाठी द्याव्या लागतात. ते अमेरिकेला जाऊ शकतात. जॉर्जिया आहे, रशिया आहे, किर्गिस्तान आहे, कझाकिस्तान आहे, नेपाळ आहे, फिलिपाईन्स आहे, चायना आहे. अशा विविध खूप देश आपल्या याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि तिथे विद्यार्थ्यांनी जाऊन आपलं शिक्षण त्या ठिकाणी घ्यावं. पण आता एक प्रश्न आपला जो आहे की या कोरोनाच्या काळामध्ये लेकरांना पाठवावं की न पाठवावं. हो, ते महत्वाचं आहे फार. कारण की बरेचसे पालक हे कचरतात सध्या की पाठवू की नाही पाठवू, कारण की सध्या आपल्याकडचेच कॉलेज बंद आहेत. व्हेरी गुड. आता आपल्याकडे कॉलेजेस सोडा मित्रियांचे, आपल्याकडे तर असं म्हणतात की काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नका. याचं कारण असं की तेवढी दक्षता आपल्याकडे ती घेतली गेलेली आहे की बाबा रे जर कधी नसेल मग वेगवेगळे हे आहे ते सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. हे सगळं जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये त्यावेळी मग आहे आपल्या पोटच्या गोळ्याला आपण इतक्या दूर पाठवायचं. अनेक लेकरं असे आहेत की जे भारताच्या बाहेर काय महाराष्ट्राच्या बाहेर गेले नसतील किंवा आपापल्या स्टेटच्या बाहेर गेले नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तिथे पाठवावं की न पाठवावं हा प्रश्न यावर्षीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता प्रश्न हा आहे की बा यांना पाठवायचं की नाही पाठवायचं, तर त्याचं उत्तर असं आहे मित्रियांजी की परिस्थिती अशी आहे की नॉर्मल कोर्समध्ये जेव्हा कोरोना नव्हता काय आहे की आपल्याकडे काय केलं जातं जेव्हा पाठवतात त्यावेळी एक विशिष्ट प्रकारचा वैद्यकीय चाचणीचा एक फॉर्म भरून द्यावा लागतो परदेशात पाठवण्यासाठी. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून त्या सगळ्या चाचण्या केल्या जातात आणि त्या टेस्टमध्ये जर कधी तो परिपूर्ण असेल तरच त्याला तिथे पाठवण्यात येते. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही. त्या ज्या देशात ज्या विद्यापीठात तो जातो तिथे पुन्हा त्याची अजून एक वैद्यकीय चाचणी त्यांच्याप्रमाणे नियमाप्रमाणे केल्या जाते आणि त्याच्यामध्ये जर कधी हे झालं तरच तो मुलगा तिथे पात्र ठरतो. आता पिरियड आहे कोरोनाचा, मग अशा याच्यामध्ये पाठवावं की न पाठवावं, तर त्याचं उत्तर असं आहे की आपलं भारत सरकार असू द्या किंवा ज्या विद्यापीठामध्ये ते लेकरू ॲडमिशन घेणार आहे तिथे दोघेही जण सुरक्षिततेची पूर्ण हमी आहे की नाही याचा विचार करण्यात येईल. कारण हा आंतरराष्ट्रीय समस्या, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. जोपर्यंत समजा त्यांना असं वाटत नसेल की बा आपल्याला इथे बाहेरगावच्या मुलांना बोलावणं आपल्याला शक्य नाही किंवा आपण ते हे करू शकत नाही, ते विद्यापीठ किंवा ती मेडिकल युनिव्हर्सिटी तो धोका पत्करणार नाही आणि आपल्याकडून सुद्धा तशा प्रकारची परवानगी कदाचित दिल्या जाणार नाही. मग प्रश्न हा होतो की ॲडमिशन घ्यावी की न घ्यावी. बरोबर. आपण कोरोनाची वाट पाहत न बसता आता ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. प्रोव्हिजनल ॲडमिशन्स आहेत, काही कन्फर्म होतील, त्याच्यानंतर बाकीचं सगळं इतर फॉर्मॅलिटी आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल की ते विद्यापीठ हे हातून जाईल चांगलं किंवा पाहिजे ते विद्यापीठ भेटणार नाही, पाहिजे त्या फीमध्ये भेटणार नाही. कारण परदेशामध्ये आपल्याला एक सांगतो मुलं आणि मुली हा भेदच नाही राहिला. मुलींची संख्या ही लक्षणीय आहे. म्हणून मग आता पुन्हा एक प्रश्न येतो की मग आम्ही ॲडमिशन तर घेतली, आता पुढे काय आमच्या मुलाच्या शिक्षणाचं कसं काय होणार त्याचं. कारण आपल्या देशातही प्रश्न आहेत की बा त्याचं आता होईल की नाही परीक्षा किंवा काय. प्रश्न हा आहे याच्यामध्ये की आजकाल जग इतकं पुढे गेलेलं आहे की तुम्हाला ऑनलाईन सगळं या ठिकाणी अवेलेबल करून देऊ शकतात, इन्फॉर्मेशन सगळी किंवा ते पर्याय काढू शकतात त्याच्यामध्ये. आता माझ्याच मुलीच्या बाबतीतली गोष्ट सांग. माझ्या दोन्ही मुली परदेशात मध्ये गेल्या. एक मुलगी माझी परदेशातून MBBS झाली. दुसरी माझी जी मुलगी आहे ती आता MBBS सेकंड इयरला परदेशामध्ये जेव्हा होती त्यावेळी तिचं सेकंड सेमिस्टर राहिलं, त्यांना व्हॅकेशन लागले, सुट्या लागल्या, ती भारतात परत आली. ती भारतात जेव्हा परत आली कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला जगभरात आणि मग अशा याच्यामध्ये आम्ही पाठवायची सगळे आंतरराष्ट्रीय विमानं बंद होते. मग काय करायचं.
तर त्या विद्यापीठांनी मेडिकल युनिव्हर्सिटीनी ऑनलाईन यांचं सेकंड सेमिस्टर पूर्ण केलं. अतिशय स्ट्रिक्ट असतं त्या बाबतीत त्यांचे धोरणं. शिक्षणही तिथं सेकंड इयरपर्यंत पूर्ण झालं. नंतर परीक्षासुद्धा त्यांनी घेतल्या, निकालसुद्धा लागला. आता ती MBBS थर्ड इयरला आहे आणि तिचे ते क्लासेससुद्धा सुरू झालेले आहेत. आणि म्हणून आपण ते विद्यापीठ तुम्हाला कसं हे करते, त्या संस्थेमार्फत तुम्ही पाठवता त्यांना आपण विचारलं पाहिजे की बाबा रे, तुम्ही आमच्या मुलाची ॲडमिशन करून देत आहे, याचं कारण तुम्हाला सांगते. हे प्रश्न का बरं विचारावे? कारण ज्या संस्थेच्या, कोणत्याही संस्थेच्या मार्फत जा, कारण मी कुठल्याही संस्थेचा एजंट नाही किंवा माझं कुणाशीही काहीही घेणं देणं नाही. आपण ज्या संस्थेच्या मार्फत जायचं असेल तिथून जा. हा मी केवळ प्रामाणिक प्रयत्न, माझ्या दोन्ही मुली परदेशात गेलेल्या असल्यामुळे मी केवळ हे याच्यासाठी करत आहे. मला लोक म्हणायचे की काय माहिती आहे ती इतरांना द्या, आणि म्हणून मी म्हटलं की लोकांनी मोठमोठे विद्यापीठ स्थापन केले, या ठिकाणी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, आपण लेकरांना आणि पालकांना एवढी माहिती का द्यावी नाही? म्हणून मी कुठलाही मोबदला कोणाच्या जवळून न घेता केवळ तळमळीनं आणि काही लेकरांना पालकांना याचा झाला तर फायदा व्हावा या प्रामाणिक उद्देशाने हे करतो. आणि म्हणून मग आता हा विचार असा आला की ते मग अनेक लोक जुळत गेले. आता ही चॅनलची सगळी मंडळी इथे आली. आपल्यालाही असं वाटलं की बा या सहकार्यामध्ये याच्यात या आपण शैक्षणिक दिंडीचे सगळे वारकरी आहे. आणि आपला जो विदर्भ आहे तो तर गाडगेबाबांचा आहे. गाडगेबाबांनी तर सांगितलं किती शिक्षणाचं त्यांनी हे केलं. आपण त्यांचेच या ठिकाणी जे आहे अनुयायी आहोत. आणि म्हणून ही आपण, मलाही खूप आनंद वाटला आपल्या सर्व. बरं, आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो म्हणजे आपण भारतीय समाज जास्त करून मिडल क्लास आहे, तर सगळ्यात एक या शैक्षणिक गोष्टींमध्ये काय असतो, एक पैसा आणि फीज ह्या गोष्टी फार मॅटर करतात, किती राहतात. तर याला अपेक्षित म्हणजे पर इयर काय खर्च असतो? करेक्ट. मी आपल्याला सांगितलं 3.5 ते 4 लाख रुपये हा वार्षिक खर्च येतो. आता याच्यामध्ये मी कमी जास्त होतं. सगळ्याच विद्यापीठामध्ये इतका कमी खर्च येतो असंही नाही. आता तुम्हाला त्याच्यामध्ये एक सांग, मग आता काही जणांचा असा म्हणजे मला बरेच जण म्हणतात की सर तुम्ही, ते तर म्हणाले की बा वार्षिक फी त्याची 1.5 लाख आहे, 2 लाख जे काही असेल ती. तुम्ही तर सांगता की 3.5-4 लाख रुपये कदाचित कमी जास्त होऊ शकते. मग हा खर्च येतो तो कशात येतो? एक पालक या नात्याने मी सांगतो की सर्व सोंगा आणल्या जातात, परंतु पैशाचं सोंग आणल्या जात नाही. त्या पालकांनी, अमित रियांजी, जो पालक पाठवतो तो प्रत्येक पालक हा सधन असेलच असं नाही. तो आपल्या 10 गरजा मारून आपल्या लेकरांनी पुढे गेलं पाहिजे याच्यासाठी हे करतो, त्याचं नियोजन करतो. थोडं जरी डळमळीत झालं तरी त्यांना अतिशय कठीण परिस्थितीला, आर्थिक परिस्थितीचे, मग आता खर्च कुठे येतो आपण समजावून घ्या नाही. प्रत्येक विद्यापीठाची एक वेगळी फी ठरलेली असते, ती फी तुम्हाला भरावी लागेल. आता हा तिथे राहत जर असेल तर मग हॉस्टेल आहे, किंवा तो ब्लॉक घेऊन भाड्याने राहत असेल, किंवा जी काही त्याचा खर्च त्याला लागू झाला. दैनंदिन गरजा आहेत त्याला लागू आहे, प्रत्येकाच्या हिशोबाने, त्याच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने. बरोबर आहे. नंतर मग जे आहे त्याचा जेवणाचा खर्च आहे, इतर काही चिल्लर चाल्लर खर्च असतात. त्या व्यतिरिक्त किमान वर्षातून आपलं लेकरू आपल्या भेटीला यावं अशी मायबापांची अपेक्षा असते. त्याच्यामुळे तो जो येतो इथे ते विमान प्रवासाचं त्याचं भाडं वगैरे हा साधारणतः खर्च या लेव्हलपर्यंत जातो. माझं असं म्हणणं आहे की जे हे करू शकत नसतील तर ती केवळ त्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची केलेली ती फसवणूक असेल. म्हणून संपूर्ण आर्थिक नियोजन असल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये पडू नये, एवढीच माझी कळकळीची सर्व पालकांना विनंती आहे. बरं, तुम्ही आता ट्रॅव्हलिंगबद्दल बोललात, तर काही स्पेशल सवलती नसतात का स्टुडंट्सला येण्या जाण्यासाठीच्या? ग्रुपमध्ये बुकिंगचं काही असतं, काही वेळा विद्यार्थ्यांसाठी असतं, काही वेळा आपलं विशिष्ट सीझनमध्ये हे असतं. बिझनेस क्लासनी येता तुम्ही की साध्या याने येता, ते फ्लाईट कुठल्या कंपनीचं आहे, त्या कंपनीची काय पॉलिसी आहे की नाही, तर हे त्यांना तिथल्या तिथे आपण हे करतो.
याच्यामध्ये. नंतर आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये चढ उतार होतच राहतात. त्यामुळे ते आपल्याला त्या बदलालाही सामोरं जावंच लागेल. बरं, या फॉरेन युनिव्हर्सिटीजचे जे पॅकेज आहेत ते कशा प्रकारचे आहेत? हां, पॅकेज खूप हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हं. आता पॅकेज म्हणजे असं आहे त्याच्यामध्ये अमित रियांजी, की ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या विद्यापीठाचं तुम्ही ज्यांच्या मार्फत प्रवेश घेणार आहे ज्या संस्था, तिथे अगोदरच समजा काही ठिकाणी 5 वर्षाचा कोर्स असेल, काही ठिकाणी 6चा असेल, काही ठिकाणी 7चा असेल, ती पण माहिती असतेच त्याच्यात. तर त्याचं एक संपूर्ण पॅकेज ठरवलेलं असतं त्यांनी. त्याच्यामध्ये वाढ होत नाही. हां, ओके. जे आहे ते फिक्स असतं त्या तितक्या शैक्षणिक कालावधीसाठी, जो काही पार्ट 1 टू फायनलपर्यंतचं. मग त्याच्यामध्ये असं असतं की ते एकदाच हे असतं, म्हणजे ते अगोदरच डिक्लेअर करून देतात की आम्ही 15 लाख घेऊ, 20 लाख घेऊ, म्हणजे या संपूर्ण कोर्सचे. बिलकुल. आता त्याच्यामध्ये मग असं आहे की आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये हॉस्टेलची सुविधा आहे का, जेवणाची सुविधा आहे का, तिथे काही आहे का, हे पॅकेज अगोदरच तुम्हाला माहिती पडलेलं असतं. ओके ओके. बरं, या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कुठल्या फॅसिलिटीज असणार आहेत? हां, आता फॅसिलिटीचं असं आहे की एक आपल्या हिंदीमध्ये एक म्हण आहे, जितनी शक्कर डालो उतना मीठा बनेगा. बरोबर बोललात तुम्ही एकदम. आपण फिल्म इंडस्ट्रीचे व्यक्ती असल्यामुळे खूप मोठे कलावंत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जी टॉकीज निवडतो त्या टॉकीजमध्ये काय हे असतात. आपण जर हे मोठमोठे डिपेंड करतो मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटर मध्ये याच्यामध्ये जसं आहे, तर तसे जसे रेट असतात त्याच्यामध्ये. इथे जर गेलं तर तिथला खर्च वेगळा, इथे गेले हे. तसंच या विद्यापीठांचं पण आहे, त्यांच्या दर्जावर वर्ल्ड रँकिंग जे ठरते त्याच्यावर यांचं पॅकेज सुद्धा अवलंबून असते. फॅसिलिटीजमध्ये असं आहे की तुम्ही ज्या पॅकेजचं कॉलेज निवड, याचा अर्थ हा नाही बरं की त्याचा दर्जा कमी असतो शैक्षणिक. तुम्ही जे इतर भौतिक सुविधा, सुख सुविधा ज्या म्हणता त्याच्याविषयी काही जणांना असं वाटतं की नाही बाबा, माझा मुलगा याची लाईफस्टाईल अफलातून आहे, याला हे आणि याला ह्या सगळ्या. मग तुम्ही जर गेले तिथे तुम्हाला 5 स्टार फॅसिलिटी असणारे हॉस्टेल्स आहेत. ओके. मेस आहेत, जिम आहे, पार्लर आहे, गार्डन आहेत. आणि तिथे आपल्याकडे तरी एकरात कॉलेजेस आहे, तिथे किलोमीटर्समध्ये कॉलेजेस असतात. आणि सगळं हे, आणि मग लॅब आहेत सगळं. तर तुम्हाला त्या प्रकारच्या त्या सुविधा जर घ्यायच्या असेल तर तुम्हाला मग तेवढी रक्कम मोजावी लागते. परंतु एक त्यातल्या त्या समाधानाची बाब ही आहे की तेही आपल्याला परवडण्यासारख्या याच्यामध्ये ते आपल्याला देतात. भरपूर अशी लूट आहे अशा प्रकारचं काही नसतं त्याच्यामध्ये. बरं, अनंतजी, एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वर्षांपासून तुम्ही या कार्यात आहात, तर तुम्हाला बराच एक्सपिरियन्स आहे यामध्ये की बऱ्याचशा स्टुडंट्सचा जो कल आहे तो एकंदर कुठे जास्त आहे, एशियन कंट्रीजमध्ये की युरोपियन कंट्रीजमध्ये, कुठे जास्त भारतीय स्टुडंट्स जातात? नाही, असं नाही सांगता येत. याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, साधारणतः याच्यात एक भाग हाही असतो की आपलं म्हणजे हवामान कसं आहे त्या देशाचं. काही जणांना आपलं मॉब सायकॉलॉजी आपल्याकडे फार आहे. कधी कधी काही एरियातले मुलं समजा फिलिपिन्सला पाठवले, काही जॉर्जियाला पाठवले, काही रशियाला पाठवले, काही किर्गिस्तानला पाठवले, काही चायनाला पाठवले. मग साधारणतः इथे चर्चा जर कधी झाली, आमच्या भागातले ते तिथे गेले होते, मग ते म्हणतात आम्ही तिथे जातो, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये आता हा काही याचा भाग नाही आहे. हां, जे आहे त्याच्यामध्ये फक्त फरक जो पडतो तो कोर्स किती वर्षाचा आहे याच्यावर अवलंबून आहे की नाही. हां, त्याच्यामुळे काही विद्यार्थी हे निवडतात, काही विद्यार्थी ते निवडतात. बरं, हा कोर्स किती वर्षाचा असेल? विद्यार्थी पालकांनी ज्या संस्थेमार्फत ते विदेशामध्ये जातात त्या संदर्भात कोणते प्रश्न विचारावेत आणि कशा प्रकारची काळजी घ्यावी? व्हेरी गुड. हा खूप तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कोणते प्रश्न विचारले पाहिजे. मी जे पालकांना आता या ठिकाणी सांगणार आहे, विद्यार्थ्यांना सांगणार आहे, हे बघा, आपण जा कुठल्याही संस्थेच्या मार्फत, परंतु तुम्ही तिथे जात असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जी संस्था तुम्हाला पाठवते ती संस्था तुमच्याकडून त्याचं शुल्क आकारते, सेवा शुल्क. आणि म्हणून पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा हा अधिकार आहे
की आम्हाला त्याच्यामध्ये आता बऱ्याच मुलांना आणि पालकांना हे माहिती नसतं की आपण हे तर करून राहिलो, परंतु आपल्याला कोणते प्रश्न त्यांना विचारावे. तर आता मी जे पालकांना आहे ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा एक पालक या नात्यानं मलाही ज्या काही अडचणी गेल्या किंवा मला जे काही विचारलं, अनेक पालक मला जे विचारतात, तर साधारणतः ही प्रश्नावली आपण जरूर, मला तर असं वाटते, एक तर नोट डाऊन करून घ्या तिथे, किंवा आपल्याला साधारणतः प्रश्न काय विचारायचे आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर कधी असेल तर ती काळजी याच्यामध्ये आपण हे घेतलं पाहिजे की आता कोरोनाचा काळ आहे, तुम्ही पाठवणार आहात, आम्हाला सांगा आपण किंवा आपण त्या संस्थेने मुलांच्या पुढील शिक्षणाची तरतूद काय केलेली आहे का, ऑनलाईन क्लासेस आहेत किंवा नेमकं स्वरूप कसं असेल शैक्षणिक, जर जाण्याचं हे नसेल तर तिथे मुलं गेल्यानंतर त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था आणि हमी काय असेल याबाबत त्या संस्थेने काय उपाययोजना केलेल्या आहेत, त्याची खबरदारी घेतलेली आहे की नाही, ह्या सगळ्याची खातरजमा आपण ती माहिती त्या संस्थेने ज्यांच्या मार्फत तुम्ही जाल त्यांनी तुम्हाला ते द्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, दुसरा प्रश्न हा विचारायचा त्यांना की आपण ज्या विद्यापीठाचं आम्हाला सांगत आहात किंवा आपण निवडलं एखादं विद्यापीठ, कोणी सांगितलं, त्याला WHO किंवा आपल्या देशाची मान्यता आहे का. ओके ओके. जर ती मान्यता असेल तर त्याचं काय आहे आपल्याजवळ अधिकृतपणे, आहे की नाही. तर याची देखील आपण चाचपणी केल्या गेली पाहिजे, कारण परदेशाचं आहे, आपल्याला त्याची माहिती असल्याशिवाय आपण त्या ठिकाणी हे करू नये. हा झाला दुसरा भाग. नंतर मग त्याला किंवा एकंदरीत फी किती आहे, जे मी पॅकेज सांगितलं ना, तर साधारणतः वार्षिक फी किती आहे, 5 वर्षाचं असेल, 7 वर्षाचं असेल, त्याचं पॅकेज किती आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हॉस्टेल फी याच्यातच इन्क्लूड आहे की वेगळं आहे, मेस याच्यात इन्क्लूड आहे की वेगळं आहे, असेल तर त्याचा खर्च किती येतो. आणि साधारणतः ह्या सर्व खर्चाच्या अंदाजाविषयी आपण तिथे अगोदरच माहिती घेतली म्हणजे पुढचं आर्थिक नियोजन आपण व्यवस्थित प्रकारे करू शकतो. त्यानंतर जे आहे, हा कोर्स किती वर्षाचा आहे, ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही पाठवत आहात तो कोर्स किती याचा आहे की नाही. तिथे कोणत्या इंग्रजी भाषेतच साधारणतः शिकवल्या जाते मॅक्झिमम ठिकाणी, तर तेव्हा तुम्ही भाषा कुठली आहे ती आहे ना. त्यानंतर मग परदेशामध्ये तर आता पाठवायचं आहे, चला आम्ही ठरवलं, तर सगळ्यात महत्त्वाचं असते कागदपत्र कोणती लागतात. ओके. ती कागदपत्रांची यादी आपल्याजवळ असली पाहिजे. ती एक एक कागदपत्र आपण ते गोळा करून त्यांना द्यायचं असते, नाहीतर एखाद्या याच्यासाठी सुद्धा अडचण येऊ शकते. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं असं आहे की माझं स्पष्ट एकच विनंती आपल्याला, जे कुठले व्यवहार करा, ज्यांच्या कुणाशी करा, ते सगळे व्यवहार हे पारदर्शक असले पाहिजे. त्याचं लिखित स्वरूपात तुमच्याजवळ काहीतरी असलं पाहिजे. जे पेमेंट तुम्ही करता ते ऑनलाईन किंवा चेकनी अशा प्रकारे आपण केलं पाहिजे की त्याची पावती घेतली पाहिजे. उद्या जर काही अडचण आली आपल्याला तर त्याचे पुरावे आपल्याजवळ असणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून ही देखील दक्षता आजकालच्या याच्यामध्ये आपण घेणं हे आहे. नंतर एक विचारायचं त्यांना की संपूर्ण शिक्षण होईपर्यंत साधारणतः खर्च किती येऊ शकतो, एक अंदाज, त्याच्यामध्ये कमी जास्त हे होऊ शकतं किंवा हे. आणि म्हणून आता याच्यामध्ये अजून एक भाग आहे मित्रीय, की काही विद्यापीठामध्ये वर्षातून वार्षिक फी आहे, समजा आपण एक आकडा घेऊ साधारणतः की 2 लाख रुपये वर्षाची फी आहे, एक असं एक उदाहरण म्हणून. तर काही विद्यापीठामध्ये ही सुविधा आहे की ती 2 टप्प्यात भरता येते. 1 लाख आता भरायचे, 1 लाख रुपये सेमिस्टरच्या दुसऱ्या सेमिस्टरला. तर अशी विद्यापीठं कोणती आहेत की जिथे आपल्याला ही सवलत, कधी काही जणांची वेळेवर ॲडजस्टमेंट होत नाही, मग असं कुठल्या विद्यापीठामध्ये आहे त्याची देखील माहिती असली पाहिजे. अनेक विद्यापीठं असे आहेत की जिथे MBBS मध्ये मेरिट गुणवत्ता यादी ठरवल्या जाते आणि तेवढे विशिष्ट मार्क जर त्यांनी क्रॅक केले तर तिथे त्याला स्कॉलरशिप सुद्धा मिळते. हां, तर ते स्कॉलरशिप मिळणारे विद्यार्थी हे जे आहे त्याचे निकष काय आहेत आणि बाकीचं साधारणतः किती अमाऊंट असते किंवा काय असते. माझ्या मुलीला तिथे मोठी मुलगी जेव्हा हे होती तिथे ती MBBS झाली आता परदेशातून, तिला दरवर्षी स्कॉलरशिप असायची. अरे वा, व्हेरी नाईस. त्याच्यामुळे मग आता प्रश्न असा आहे
की आपल्याला ते देखील जाणून घेतलं पाहिजे की कुठल्या विद्यापीठामध्ये ते आहे. किंवा आता एक मेन प्रश्न मी आपल्याला सांगतो. बरेच विद्यार्थी आणि पालक हे विचारतात की सर आम्हाला पाठवायचं तर आहे, पण काही व्यवस्था आमच्याजवळ आहे आणि काहीची तरतूद करायसाठी आम्हाला बँकेकडून लोन मिळू शकते का शैक्षणिक. बँकांच्या पॉलिसीज ह्या ठरलेल्या असतात की साधारणतः कुठल्या विद्यापीठांना लोन द्यायचं, किती द्यायचं, काय टर्म्स द्यायचे, हे ते करायचं वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं आहे की आपली जर आर्थिक तरतूद नसेल मग आपण शैक्षणिक लोन काढू या भरोशावर जर कधी तुम्ही पहिल्या वर्षी पाठवून दिलं, पुढे नाही झालं, त्या लेकराचं वर्षही वाया जाईल आणि जी फी आतापर्यंत भरली किंवा जो खर्च झाला तोही वाया जाईल. म्हणून आपल्याला एकच दक्षता घ्यायची आहे की बँकेमध्ये जर पाठवायचं असेल तर म्हणजे बँकेचं लोन जर काढायचं असेल तर 100% खात्री आपल्याला असली पाहिजे की हे लोन मिळणार म्हणजे मिळणारच. तसं आपण जर नसेल तर विनाकारण हे अनेकांच्या पदरी नंतर निराशा येते. त्यामुळे ही पाठवण्याच्या अगोदरच ही आपण चौकशी त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे. आणि याशिवाय अनेक हे असतात की आता प्रश्न असा आहे की मग आम्ही ठरवलं, आमचं झालं सगळं, अमुक संस्थेच्या मार्फत आम्ही जाणार आहे. तर काय अमित रियांजी की आपण हे पाहिलं पाहिजे की ती संस्था किती वर्ष जुनी आहे, साधारणतः त्यांचा अनुभव काय आहे, आजपर्यंत किती लेकरांना त्यांनी पाठवलेलं आहे, कोणकोणत्या देशात पाठवलेलं आहे, कोणत्या दर्जाच्या विद्यापीठांमध्ये त्यांनी पाठवलेलं आहे, आणि जे मुलं तिथं गेले परदेशामध्ये तर ते कोणत्या भागातले होते, आपल्या भागातले असतील किंवा जे आपले हे असेल, होऊ शकते आपल्या परिचयाचे सुद्धा असू शकतील. तर जे मुलं गेले त्यांची यांनी आपल्याजवळ एक यादी घ्यावी, त्यांचे फोन नंबर घ्यावे आणि आपल्या सोबत आता यावर्षी कोण जाणार आहे ही देखील एक त्यांनी माहिती त्या संस्थेकडून घ्यावी. म्हणजे काय होते माहिती आहे का की जर आपण फिक्स केलं की आम्हाला या विद्यापीठात या देशात प्रवेश घ्यायचा आहे तर मग त्याच्यामध्ये असं होतं की यांना अगोदरच त्या पालकांशी संवाद साधता येतो. पुढे त्यांना काही अडचणी आल्या असतील किंवा ते वेगळं मी जे सांगतो याच्याही पेक्षा बहुमूल्य मार्गदर्शन जे त्यांच्या उपयोगात पडेल असं मार्गदर्शन सुद्धा त्यांना मिळू शकते. म्हणून मग त्यांनी त्या मुलांशी आणि पालकांशी जाण्याच्या अगोदरच सुसंवाद साधला. तिथे गेल्यावर त्यांचंच फायद्याचं होतं याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांचे नंतर हे विचारायचं त्यांना की साधारणतः तुमचा अनुभव कसा आहे संस्थेबाबतचा, त्या देशाबाबतचा अनुभव कसा आहे, त्या विद्यापीठांच्या बाबतचा अनुभव कसा आहे. ठीक आहे आता तुम्ही तिथे आहे, परंतु तुमच्या असं काही कानावर आलं का की याच्यापेक्षा हे बेटर राहील आपल्याला. तर असे सगळे विविध प्रश्नांची उकल ते विद्यार्थी किंवा ते पालक तुम्हाला त्या ठिकाणी करून देऊ शकतात. म्हणून आपसामध्ये सुद्धा आपण त्यांच्याशी संवाद जाण्याच्या पूर्वी जरूर करावा, एवढं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. बरं, एक आउट ऑफ कॉन्टेक्स्ट क्वेश्चन असं असू शकतो की जसं मी फिल्म लाईनचा आहे तर बरेचसे मिडलमॅन असतात आमच्या इकडे, तर खूपशे आर्थिक गैरव्यवहार पण होतात त्यामध्ये. बरोबर आहे. आणि भारतात पण एज्युकेशन सिस्टीममध्ये माझा एक असा अनुभव राहिला आहे की होतं असं खूप वेळा की त्यात बरेचसे फसवणूक पण होती विद्यार्थ्यांची, होऊ शकते. हां, तर त्याची दक्षता आता हे फॉरेनच्या तर तुम्ही आधी बोललात की ऑनलाईन सगळी इन्फॉर्मेशन असतं, पण त्यातही बरेचसे भाबडे आणि इनोसंट किंवा ओव्हर एक्सायटेड स्टुडंट्स असतात की जसं कोणाला काही असेल की मला US लाच जायचं आहे किंवा त्या देशाप्रती त्याला जे राहतं की आता मला ॲडमिशन इथे कुठल्याही हालतीत हवी आहे, तर त्यासाठी ते एक वेगळी खटाटोप करतात. तर त्यामध्ये काही स्पेशल असं काही कोणी काळजी घ्यायला हवी त्या पालकांनी की ह्या गोष्टी घडू नये त्यांच्यासोबत. मी सुरुवातीलाच कुठल्या दक्षता घ्याव्यात. मेन आहे की विद्यापीठाची मान्यता आहे की नाही. त्याला आर्थिक याच्यामध्ये जर असेल, मी आपल्याला सांगितलं प्रत्येक गोष्टीची हे करावी, पावती घेतली पाहिजे, चेकनी किंवा त्यांनी व्यवहार केला पाहिजे, ती संस्था किती जुनी आहे, हे सगळं हे आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड जर कधी माहीत नाही. बरेचदा असं होतं की वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर किंवा जे जाहिराती आली, आता त्या बिचाऱ्या वर्तमानपत्रवाल्यालाही माहिती नसते, टीव्हीवाल्यात नाही, आणि ते तसंही सांगतात की सदरू मजकुराशी जाहिरातीशी आमचा काही संबंध नाही, आहे की नाही.
आता प्रश्न हा येतो त्याच्यामध्ये की समजा ज्यांना फ्रॉडच करायचं असेल त्यांनी जर कधी अशी कुठली तरी एखादी संस्था अशी काढली त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की बाबा रे किती मुलं पाठवले सांग तू त्यांचे पत्ते यावर्षी कोण कोण जाणार आहे सांग त्यांचं दाखव तुझ्याजवळ याचं रजिस्ट्रेशन आहे की नाही तू त्याचा अधिकृत प्रतिनिधी आहे की नाही तुला त्याचे अधिकार आहेत की नाही तू किती फी घेणार आहे आम्हाला पाठवायचे किती पैसे म्हणून मी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी कारण आपल्याजवळ वेळ असतो भरपूर आणि ऑप्शनही भरपूर आहेत अनेक संस्था याच्यामध्ये आहेत ऑप्शनही भरपूर असतो त्याच्यामुळे मग हे नाही 10 जणांशी चौकशी करायची 10 जणांकडून माहिती करून घ्यायचं आणि नंतरच निर्णय घ्यायचा आहे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि अशी फसवणूक जर कधी कोणाची झाली असेल किंवा हे असेल तर ते त्याची सुद्धा माहिती घेऊन आपण आजकाल सोशल मीडिया इतका फास्ट झालेला आहे की बाबा रे यांच्यापासून सावध राहा दक्ष राहा समाजातील एक जागरूक नागरिक म्हणून इतरांना माहिती देणं हे देखील आपलं कर्तव्य. बरोबर. बरं एक पर्सनल क्वेश्चन आहे शेवटचं की आपण सर्व एवढी खटाटोप करता मेहनत घेता तर एक सामाजिक कार्य तुम्हाला असं तुम्ही कशी म्हणजे त्यात तुम्हाला असं करावं असं वाटलं आहे सुरुवात कशी झाली याची? सुरुवात काहीच नाही माझी मोठी मुलगी जी होती ती आजच्या साधारण 10 वर्षा अगोदर मी तिला परदेशामध्ये पाठवलं. आता प्रश्न हा नव्हता की बा मी काही इथे फी भरू शकत नव्हतो किंवा डोनेशन वगैरे काही नाही पण काय झालं की मग आम्ही सगळं कुटुंब असं हे केलं आणि आजकालचे मुलं खूप शार्प आहेत आपल्यापेक्षा नेट असते हे असते सगळं तिने एक युनिव्हर्सिटी काढली त्यावेळी ती वर्ल्ड रँकिंगमध्ये 3rd जगातली 3री युनिव्हर्सिटी तर ती म्हणे की पप्पा मला इथेच जायचं आहे मग आम्ही म्हटलं की पाहून तर येऊ आम्ही संपूर्ण परिवार गेलो तिथे ते पाहिलं आणि खरोखर म्हणजे आता तसं म्हणू नये आपल्या मायदेशाविषयी अभिमान आहेच आणि सगळं आहे इथले लेकरं इथे शिकले पाहिजे हे जरी तिथे पाहिल्यानंतर आपण पाहिलं की म्हणजे अफलातून सगळं आणि ते सगळं म्हटलं आता हे नुसतंच इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे 22 मजली हॉस्टेल सगळे 5 स्टार लॅब अत्याधुनिक सगळं हे पाहिल्यानंतर मी म्हटलं शैक्षणिक दर्जाही कसा आहे हे सगळं पाहिल्यानंतर समाधानी झालो आम्ही आणि मग तिला तिथे टाकलं ती MBBS झाली माझी दुसरी मुलगी तिथेच आहे वेन्झू मेडिकल युनिव्हर्सिटीला दोन्ही मुलींनी एक MBBS झाली दुसरी MBBS 3rd इयरला आता तिथे आहे आणि हे झालं मग आता हे मी पाठवत असताना साहजिक असं आहे की मग इतरही देश आहेत मी जे सांगितलं की सगळ्या देशांची चौकशी करायला आणि मुळामध्ये मी अनेक दैनिकांमध्ये रोज दैनंदिन कॉलम चालवतो चिकित्सक वृत्ती मोटिवेशनल स्पीचेस देतो वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं देतो बाकी महाराष्ट्रभर माझे दौरे या ठिकाणी होत असतात मग त्याच्यामध्ये एक हे झालं की बा साहजिक लोक विचारायचे काय करतात मुलं मग मी बा ते असं अरे असं कसं आम्हाला माहिती नाही मग काय झालं की बरेच लोक विचारायला लागले मी सांगायला लागलो मग ही अशी सगळी पत्रकार मंडळी आणि बाकीचे म्हणजे मी इतका नशीबवान आहे की ही माहिती पोहोचवण्यासाठी बरेचदा असं होते सोशल मीडिया तर आहेच परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल अमित रियांजी की आपल्या इथे अनेक वर्तमानपत्र दरवर्षी म्हणजे अर्धा पाव पेजचं ही संपूर्ण माहिती जनहितार्थ सेवाभावी वृत्तीनं ते सगळ्यांना देतात ही माहिती आपण देतो कारण आपण आपला काही व्यवसाय नाही हा कुणाकडून काही आपण मोबदला घेत नाही आणि हे सगळं मग चॅनल हे सगळं झालं मग इतर लोक येत गेले मग आता मी एकच हे केलं की म्हटलं आता ज्यांचे फोन आले आपल्याला किंवा काही आहे मला जे माहिती आहे ती मी सोशल मीडिया आपल्या याच्यावर आपल्या मीडियावर वर्तमानपत्रातून ज्यांचे पालकांचे विद्यार्थ्यांचे फोन येतात त्या सगळ्यांना मी कुठलाही मोबदला न घेता करतो आणि त्याच्यातून एक आनंद मला मिळतो आणि काय असते की एखाद्याला वाटच भेटत नाही आपण जर कधी समजा त्याला त्या ठिकाणी हे केलं माहिती दिली आणि खरोखर त्याला एक वेगळा मार्ग गवसला त्याचा एक आनंद आपल्याला वेगळा येतो आणि म्हणून असं म्हणतात की गमो की आज पर आंसुओं को उबाल कर तो देखो ते खूप मेहनत घेतलेली असते या विद्यार्थ्यांनी पालकांनी
आणि खूप कष्ट है। गमों की आज पर आंसुओं को उबाल कर तो देखो, जो बनेंगे रंग किसी पर डाल कर तो देखो, अरे चुहन तुम्हारे दिल की भी जरूर कुछ कम होगी, किसी के पाव से काटा निकाल कर तो देखो। आणि मला असं वाटते क्या बात केली. आपण ही सगळी मंडळी या ठिकाणचं हे सगळं कार्य करत असतो। आणि मी एक गोष्ट सांगतो, निश्चितपणानं जर कधी मनामध्ये जिद्द असेल तर आपण कोणत्याही याच्यामध्ये, ठीक आहे आमचा नाही लागला इथे नंबर, आम्ही परदेशात जाऊन तिकडे डिग्री घेऊन येऊ। आपल्या वेळी जेव्हा सुविधा नव्हत्या त्यावेळी मोठमोठे जे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, वेगवेगळे जी मंडळी आहे त्यांनी तिथून ज्ञान जिथून मिळेल तिथून ते ज्ञान संपादन केलेलं आहे, त्याचा लाभ समाजाला दिलेला आहे। आणि म्हणून आपण ज्ञान आपलं मिळवणं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि मग जर कधी आहे तर संयम पाहिजे असतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असू द्या। विद्यार्थी बांधवांनी संयम ठेवला पाहिजे। आणि म्हणजे आणि हे जे अरे मंजिल तो जरूर मिलेगी, मंजिल तो तुझे जरूर मिलेगी, जरा खुद पर एतबार तो कर, अरे कौन कहता है कि छलनी में पानी नहीं रुकता, जरा बर्फ होने तक इंतजार तो कर। उद्या त्याचं हे सगळं भवितव्य हे होईल। मी एकच गोष्ट विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो की आपल्याला जर कधी कुठली अडचण आली, आपल्या सेवाभावी वृत्तीनं मी आपल्या सेवेसाठी तयार आहे। आणि म्हणून मी एकच सांगेल मित्रियांजी कि मैं गीत बन जाऊंगा, तुम साज दे देना, मुझे अपने जिंदगी का हर राज दे देना, हर धार मझधार भंवर पार कर जाऊंगा, किनारे से तुम मुझे बस आवाज दे देना। आपले ग्रामीण भागातले लेकरं असतात, पालक असतात, ज्यांनी गेलं पाहिजे, उंच झेप घेतली पाहिजे, त्यांना मी आभाळभर शुभेच्छा देईल आणि एवढं म्हणेल की हर टहनी एक दिन पतवार बनती है, हर चिंगारी अंगार बनती है, और पाँव में रौंदी गई बेबस समझकर वही मिट्टी एक दिन मीनार बनती है। तुम्ही देखील मीनार झालं पाहिजे। फुलपाखरांच्या पंखामध्ये गरुडाची झेप घेण्याचं सामर्थ्य येऊ, आपल्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण हो, एवढीच मंगल मनोकामना करतो। आपल्या सगळ्या या ठिकाणी चॅनल्सचे आभार मानतो, आपण या ठिकाणी आलात याचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो। आपण वेळात वेळ काढून माझ्यासाठी इथपर्यंत तळमळीने आलात, खरोखर खूप बरं वाटलं। जय हिंद, जय महाराष्ट्र।